तेव्हा सर्वसामान्य माणूस 2-2 हजार रुपये काढण्यासाठी रांगेत उभा आहे। तो सगळी अडचणींचा सामना करत असतानाच आयकर विभागाच्या छाप्यात आता 5,70,00,000च्या नव्या नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। ही सगळी परिस्थिती वेगळ्या प्रकारे समोर येते। ती म्हणजे कोट्यवधींच्या नोटा एका बाजूला नव्या नोटा जप्त केल्या जात आहेत, दुसऱ्या बाजूला ही सगळी परिस्थिती आहे। 90 लाखांच्या जुन्या नोटांसह नव्या नोटा देखील यात जप्त केलेल्या आहेत। 32 किलो सोनं देखील यात जप्त केलंय। कर्नाटक मधली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे। आयकर विभागाने छापा टाकला आणि 5 कोटींच्या नव्या नोटा जप्त केल्या। अविनाश ढेगसकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अविनाश, काय ही कारवाई? आतापर्यंत ही सगळ्यात मोठी कारवाई म्हणायला पाहिजे कर्नाटकात, जी 5.7 करोड च्या नोटा ज्या पकडण्यात आलेल्या आहेत। त्याच्यात मोठ्या प्रमाणावर म्हणजे 90 लाखाची ओल्ड करन्सी सुद्धा आहे आणि त्याचबरोबर 32 लाखाचे दागिने ही ताब्यात घेतलेले आहेत। आयटीने ही रेड मारलेली आहे। सध्या इन्कम टॅक्स डायरेक्टर, पणजीचे जे इन्कम टॅक्स डायरेक्टर या प्रकरणाची सगळी चौकशी करतात आणि हे कशासाठी वापरले गेलेले आहेत पैसे याची माहिती घेतात। कारण आजूबाजूला पणजीचा जो एरिया आहे तिकडे कॅसिनो मोठ्या प्रमाणावर असतात, त्यामुळे हा पैसा नेमका कुठून कुठे पाठवला गेला होता हे हवालामार्फत याचं ट्रान्झॅक्शन केलं जातं। याची माहिती घेऊन पुढची कारवाई करतील। धन्यवाद अविनाश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।